Hello dear students, today we are going to start the chapter that is measurement of matter. In this chapter, before going to start with the main content, let us revise some contents regarding to matter. What is matter that we have seen? Matter is anything around us which has mass and which occupies space. आपल्या आजूबाजूला जे काही प्रेझेंट्स आहेत सॉलिड, लिक्विड और गॅशियस स्टेटमध्ये की ज्याला स्पेसिफिक असं मास आहे आणि जे जागा व्यापतं त्याला आपण मॅटर म्हणतो. नाव स्टुडंट्स, दिस मॅटर इज मेड अप ऑफ इनडिस्ट्रक्टिबल और इनडिविजिबल कंपोनंट्स विच आर कॉल्ड ॲज ॲटम्स. मॅटर जे आहे, मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स, हे देखील आपण बघितलं बरोबर. मॅटर इज एनिथिंग अराउंड अस which has mass and which occupies space. Okay, आता हे जे मॅटर आहे it is made up of atoms. हे देखील आपण शिकलोय बरोबर. atoms काय आहेत रे? Atoms are the smallest indestructible or indivisible part of matter. ही atom ची definition आपण बघितली. Smallest or indestructible or indivisible components ऑफ मॅटर, की ह्याचे परत पुढे स्मॉलर पार्टमध्ये भाग होऊ शकत नाही. हा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट असतो हा ॲटमचा. नाव वेनेवर दीज ॲटम्स कंबाईन केमिकली दे फॉर्म कंपाऊंड्स, हे देखील आपण बघितलं. अँड दे फॉर्म कंपाऊंड्स. आता हे सगळी बेसिक इन्फॉर्मेशन झाली, ऑलरेडी आपण शिकलो आहे. आता बघा स्टुडंट्स, जेव्हा केव्हा हे कंपाऊंड्स फॉर्म होतात ॲटम्सपासून, देन द प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल ॲटम्स किंवा एलिमेंट्स हे चेंज होतात आणि नवीन प्रॉपर्टीज असणारा सबस्टन्स हा फॉर्म होतो. इथे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही कंपाऊंड्सचे फॉर्म्युले विचारलेले आहेत. NaCl, वॉटर, हे तर रेग्युलर कंपाऊंड्स आहेत की ज्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतातच. जे काही वेगळे आणि कन्फ्युजिंग असे कंपाऊंड्स ज्याचे फॉर्म्युले तुम्हाला विचारले जातात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये वगैरे, तर ते आपण इथे बघूयात. इथे तुम्हाला 3 कंपाऊंड्स दिलेत. एक म्हणजे लाईम, दुसरा म्हणजे लाईमस्टोन आणि तिसरा आहे स्लॅक्ड लाईम. आता असं बघायला गेलं तर ह्या तिघांच्या जे फॉर्म्युले आहेत ते तिन्ही वेगवेगळे आहेत. लाईम ज्याला आपण चुना म्हणतो, चुनखडी आणि जे चुनकळी, असे मराठीतून याला 3 वर्ड्स आपण यूज करतो. आता बघूयात ह्या तिघांचे देखील फॉर्म्युले काय काय आहेत. पहिला जो लाईम आहे त्याचा फॉर्म्युला आहे CaO, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड. ओके, नाव द नेक्स्ट इज लाईमस्टोन आणि त्याचा फॉर्म्युला आहे CaCO3, ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो. आणि स्लॅक्ड लाईम हा जो थर्ड आहे, इट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाइस. हा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे. बघा स्टुडंट्स, लाईम हा ऑक्साईड आहे कॅल्शियमचा, लाईमस्टोन हा कार्बोनेट आहे आणि स्लॅक्ड लाईम हा हायड्रॉक्साईड आहे. ह्याच्यामध्ये हे फॉर्म्युले तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत
हे जे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स असतात अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जातात. इवन आपल्याला 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात तिथे देखील हे विचारले जातात की जिथे तुमचा गोंधळ होऊ शकतो. सो लाईम म्हणजे ऑक्साईड, लाईमस्टोन म्हणजे कार्बोनेट आणि स्लॅक्ड लाईम म्हणजे हायड्रॉक्साईड. हे 3 कन्फ्युजिंग असे कंपाऊंड्स आहेत लाईमचे. ओके, आता जो आपला मेन पार्ट आहे दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर, त्याच्याकडे आपण वळूयात. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर सांगण्यापूर्वी बघा स्टुडंट्स, तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला बरेचदा एखादी केमिकल रिॲक्शन लिहिताना सांगितलेलं होतं. आपण 8th स्टँडर्डमध्ये हे शिकलो आहे की कोणतंही केमिकल इक्वेशन जे असतं ते नेहमी बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहायचं. बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहायचं कशासाठी, तर बघा जेव्हा केव्हा कोणतीही केमिकल रिॲक्शन होते तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारे जे रिॲक्टंट्स असतात आणि प्रोडक्ट्स असतात त्यांचं जे मास आहे ते मास हे नेहमी कॉन्स्टंट असतं, सेम असतं, ते बदलत नाही. रिॲक्टंटचं जेवढं मास तेवढंच मास हे प्रोडक्टचं असतं. हे आपल्याला हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर सांगतो आणि ह्या लॉचा रेफरन्स घेऊन आपण हा जो लॉ ऑफ कोणतीही रिॲक्शन जी आहे ती नेहमी बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहितो. तुम्हाला एक्झाममध्ये सायंटिफिक रिझनसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हाय एनी टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन इज रिटन इन बॅलन्स्ड फॉर्म. इवन तुम्हाला 10thमध्ये देखील याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो, विचारलेला आहे याच्या आधी देखील. सो कुठलीही रिॲक्शन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहिण्याच्या मागचं कारण काय आहे तर हा लॉ. मग हा लॉ आपल्याला काय सांगतो ते बघण्याच्या पूर्वी आपण ह्याच्याशी रिलेटेड एक ॲक्टिव्हिटी डिस्कस करूया. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर काही बेसिक असे इक्विपमेंट्स यूज करून, काही केमिकल्स आहेत आणि काही लॅबोरेटरी इक्विपमेंट्स आहेत, त्यांचा यूज करून आपल्याला हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे. तुम्हाला स्टुडंट्स कोनिकल फ्लास्क माहिती आहे, आपण जे लॅबोरेटरीमध्ये नेहमी यूज करतो ते कोनिकल फ्लास्क. या जे कोनिकल फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लिक्विड प्लेस करायचं आहे दॅट इज CaCl2. CaCl2 म्हणजे काय, ह्याचं नाव आहे कॅल्शियम क्लोराईड. ओके, आता याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे आणि त्या टेस्ट ट्यूबच्या आत आपल्याला अजून एक लिक्विड प्लेस करायचं आहे आणि ते आहे सोडियम सल्फेट Na2SO4. हे जे कॉमनली यूज केले जातात, हे जनरली तुम्हाला ह्याचे नेम्स आणि त्याचे फॉर्म्युली हे माहिती असणं गरजेचं आहे. आपण ह्याच 9th स्टँडर्डमध्येच हे कंपाऊंड्स कसे तयार करायचे आणि त्याच्यावरून त्यांची नावं कशी लक्षात ठेवायची ह्याच्याशी रिलेटेड एक चार्ट शिकणार आहोत. सो हे 2 कंपाऊंड्स आपण घेतले, एक लिक्विड आहे, दोन्ही लिक्विड आहेत आणि हे लिक्विड आपण एक कोनिकल फ्लास्कमध्ये घेतलं, एक टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं. ही टेस्ट ट्यूब याच्यामध्ये इमर्स केल्यानंतर याला आपण सील केलं, लॉक केलं, त्याच्यावरती झाकण लावलं. आता ह्या सगळे जे आपले कंपोनंट्स आहेत त्याला वेईंग स्केलचा यूज करून त्याचं वजन आपण बघितलं. सपोज या सगळ्याचं वजन भरलं 300 ग्रॅम्स. आता काय करायचं आहे, नाव वी हॅव टू टेक दिस कोनिकल फ्लास्क अँड वी हॅव टू शेक इट. ॲज सून ॲज वी शेक इट द लिक्विड्स विल गेट मिक्स्ड. केमिकल रिॲक्शन होणार या 2 लिक्विड्समध्ये आणि त्यांच्यापासून वेगळे प्रॉपर्टीज असणारे प्रोडक्ट्स फॉर्म होतात. सो जेव्हा ह्या दोघांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होईल म्हणजे CaCl2 प्लस Na2SO4 या दोघांच्यामध्ये हे जेव्हा मिक्स होतील केमिकल रिॲक्शन होईल आणि 2 नवीन प्रॉपर्टीज असणारे सबस्टन्सेस तयार होतील दॅट इज CaSO4 Ca कॅल्शियम SO4 सल्फेट. म्हणजेच हा झाला कॅल्शियम सल्फेट. दिस कॅल्शियम सल्फेट इज इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट म्हणजे असा सबस्टन्स, बघा इथे मी सांगते तुम्हाला, प्रेसिपिटेट म्हणजे असा सॉलिड सबस्टन्स की जो 2 लिक्विडच्या मध्ये रिॲक्शन होऊन फॉर्म होतो. व्हेन अ सॉलिड सबस्टन्स इज फॉर्म्ड, solid substance formed by
केमिकल रिॲक्शन बिटवीन टू लिक्विड्स, अशा सबस्टन्सला म्हणायचं प्रेसिपिटेट. सो हिअर दिस CaSO4 इज इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट, आणि प्रेसिपिटेट नेहमी डाऊन हेडेड ॲरोचा यूज करून आपण इंडिकेट करतो. आणि दुसरा जो सबस्टन्स फॉर्म झाला आहे तो आहे NaCl, मीठ, त्याचं ॲक्वियस सोल्युशन म्हणजे त्याचं सोल्युशनच्या फॉर्ममध्ये आहे. हे दोन लिक्विड्स आहेत. या दोन लिक्विड्समध्ये जेव्हा केमिकल रिॲक्शन झाली तेव्हा एक सॉलिड तयार झाला आणि दुसरं सोल्युशन तयार झालं. ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीजपेक्षा टोटली वेगळ्या आहेत. आता आफ्टर दिस केमिकल रिॲक्शन जेव्हा आपण ह्या अरेंजमेंटची परत एकदा वजन चेक करू तर आपल्याला दिसेल जेवढं मास हे रिॲक्शन होण्याच्या आधी होतं तेवढंच मास हे आफ्टर रिॲक्शन देखील आहे. मास आहे ते इन्क्रीज पण झालेलं नाही आणि डिक्रीज पण झालेलं नाही. आणि याच्यावरती बेस्ड आपण जो लॉ आहे दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर तो आपल्याला सांगता येईल. हा जो लॉ आहे दिस लॉ वॉज स्टेटेड बाय अँटन लिव्हॉइझियर इन 1785. 1785 मध्ये अँटन लिव्हॉइझियर थोडीशी नावं वेगळी वेगळी आहेत. सो दिस सायंटिस्ट स्टेटेड द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर अँड अकॉर्डिंग टू धिस लॉ ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन matter or the amount of matter which is present before the reaction is the same as the amount of matter which is present after the reaction. So हा लॉ तुम्ही वेगळ्या वेगळ्या वर्ड्समध्ये देखील सांगू शकता. मेन ह्याची कन्सेप्ट काय आहे की कोणतीही केमिकल रिॲक्शन होण्याच्या आधी आणि रिॲक्शनच्या नंतर जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते नेहमी कॉन्स्टंट असतं. सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर स्टेट्स इज दॅट the amount of matter present in reactants is the same as the amount of matter in products. The total amount of matter before reaction is equal to total amount of matter after reaction असं देखील म्हणू शकतो आपण. Amount of matter before reaction is equal to amount of matter आफ्टर रिॲक्शन. हे दोन्हीही मॅटरचे अमाऊंट हे बिफोर रिॲक्शन आफ्टर रिॲक्शन सेम असतात. ते इन्क्रीज पण होत नाहीत आणि ते डिक्रीज पण होत नाहीत असा हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर आपल्याला सांगतो. आलं लक्षात? जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्ही हा लॉ सांगाल आयदर ह्या पद्धतीनं किंवा या पद्धतीनं. हा एक वेगळ्या पद्धतीनं आणि ही दुसऱ्या एक वेनं आपण सांगू शकतो. तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही सांगू शकता. आता याचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही ही जी ॲक्टिव्हिटी आपण सांगितली ती ॲक्टिव्हिटी तिथे तुम्ही एक्सप्लेन करायची आहे. जेव्हा 3 मार्क्ससाठी शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटरवरती. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा लॉ दॅट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन बघणार आहोत.